त्यात पहिलं विठ्ठल आणि सरांचा धन्यवाद देतो आणि पॉवरफुल अल्ट्रारन्सचं काँग्रेस कालच्या याच्यासाठी. माझं ह्याच्या आधी भरपूर व्यायामाचे प्रकार झाले, योगा झाले, फिजिओथेरपी झाले, सगळे प्रकार झाले. माझी बॉडी फक्त डोकं चांगलं आहे, बाकी सगळी बॉडी आतून इंजर्ड आहे. म्हणजे ऍक्सिडेंट भरपूर झालेले आहेत, होतील म्हणजे आधी झालेली होती आता नाही आले नाही, आधी भरपूर इंजर्ड झाले. त्यामुळे मी पळू शकेन की नाही हे मला कॉन्फिडन्स अजिबात नव्हता. आधी पळालेलो आहे, कॉलेज लाईफमध्ये भरपूर पळालो, पण त्यानंतर जसे जसे व्यवसायामध्ये आलो त्यानंतर मग ऍक्सिडेंट झाले, इंजुरी झाल्या काय पण त्यातून ओव्हरकम करत करत इथपर्यंत आलो. त्यानंतर इथे आल्यानंतर जे रनिंग चालू केलं तर त्या माझ्या ज्या इंटरनल इंजुरीज आहेत त्या हळूहळू 3 ते 4 महिन्यामध्ये रिकवर करत आल्या. सगळ्यात म्हणजे माझी शोल्डर इंजुरी आहे, एक रेडियल नर्व्ह म्हणून आहे, ती तुटली आहे. मेडिकल सायन्समध्ये ती रिपेअर होऊ शकत नाही, कुठलंही. त्याच्यासाठी मी भरपूर 2 वर्ष सतत प्रयत्न केले. सगळे मेडिकलच्या कुठल्याही थेरपी आहेत त्या सगळ्या ट्राय केल्या, पण त्या झाल्या नाही. रनिंग चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये 15 ते 20% फरक पडलेला आहे. जे मी सही करू शकत नव्हतो ते आता सही करायला लागलो, लिहायला लागलो. कारण मेडिकल सायन्समध्ये असं सांगितलं होतं की माझं जसं वय वाढेल तसं जसं अंगठा बोट असं करत करत आधी उजवा हात मग डावा हात ते हळूहळू लॉक नाही होणार. म्हणजे तुम्ही हाताने काय कुठल्या गोष्टी करू शकणार नाही, आर्टिफिशियल किंवा सही लिहू शकणार नाही. तर ते आता मी बिलं तयार करतो, म्हणजे मला मॅन्युअली मी लिहितो बिलं. त्या लिहायचं पेन सटकायचं, आता सटकायचं बंद झालंय. पण मला एक शब्द लिहिला म्हणजे आता उमाकांत लिहिलं, उमाकांत सर्व्हिसेस, तर उमाकांत लिहिल्यानंतर थांबायचं 3 ते 5 सेकंद आणि मग पुढचं लिहायचं. म्हणजे जे काय मला सेंटेन्स लिहायचं तर ती कंडिशन आता बदलली आहे, ती फक्त मला माहिती आहे. नंतर गुडघ्याचा त्रास म्हणजे हे 21 किलोमीटरचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर 3 वेळा पडलो आणि बरोबर उजव्या गुडघ्यावरती जो पहिल्यापासून डॅमेज आहे त्याच्यावरती इंजुरी झाली. पण कालचं एक्सपिरियन्स असा अमेझिंग होतं की शब्दात वर्णन करू शकत. 17 किलोमीटर झाल्यानंतर सर होते बरोबर, शेवटपर्यंत बरोबर होते. त्यांच्यामुळं स्वतःची मोटिवेशन, इंटरनल मोटिवेशन होतं, पण त्यांचा जो सपोर्ट होता त्याच्यामुळं काल पूर्ण करू शकलो. 17 किलोमीटर म्हणजे जर कोणी सुई जरी टोचली असते ना तरी तिथं खाली पडलं असतं, अशी बॉडी पेन करत होती. म्हणजे शरीराचा कुठला भाग नव्हता की तो दुखत नव्हता की नाही आता इथून आपल्याला. पण मी हे एकच ठरवलं होतं की जोपर्यंत आपल्याला स्टेशनमध्ये घेऊन जात नाही तोपर्यंत आपण चालायचं. म्हणून एवढं हे असल्यामुळे कालची आपण पूर्ण करू शकलो, मी स्वतः पूर्ण करू शकलो आणि त्याला पूर्ण क्रेडिट मी आनंद सरांना देतो. तिथून पुढे अजून आपल्याला मला परत गाठायचं आहे पुढच्या. आणि मी स्वतःला ठरवलं होतं ज्यावेळेला अल्ट्रारनर्समध्ये आलो, कारण विठ्ठल सर मला सारखे म्हणायचे मी आज कुठे सिंहगडला गेलो, आज कुठं खंडोबा टेकडीला गेलो, कारण ते मला प्रत्येक वेळेला म्हणायचे की तुम्ही या माझ्याबरोबर. म्हटलं हे एकटे कुठे जातात, पण ते म्हटलं की नांदेड सिटीला तुम्ही या बघा. कारण मी आतापर्यंत बरेच ग्रुप जॉईन केले होते, तिथले वातावरण आणि इथल्या वातावरणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते फक्त सकाळचे पण ग्रुप असायचे आणि रात्री पण भेटायचं आणि मी नॉनव्हेज नाही आणि बाकीच्या गोष्टी करत नाही, त्यामुळे त्या ग्रुपमध्ये मला कन्सिडर करायचे. म्हटलं मला असं ग्रुप नकोय, कारण ग्रुप म्हटल्यावरती मध्ये. पण इथे आल्यानंतर लक्षात आलं की नाही हा ग्रुप फक्त संध्याकाळचा एखाद्या वेळेस ठीक आहे ते लिंबू सरबतसाठी, लिंबू सरबतसाठी ठीक आहे तो. त्यामुळे मी जास्त ह्याच्यामध्ये इंटरेस्ट, कारण उठायचा मला कधीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही रात्री 2ला झोपून सकाळी 4ला उठायला सांगितलं तरी मी उठू शकतो. माझी झोप कमी आहे त्याच्यामुळे तो प्रश्न आहे. पण इथे आल्यानंतर जे मोटिवेशन ग्रुपकडनं मिळालंय आणि सगळ्यांकडनं मिळालंय त्याच्यामुळे मी इथून पुढे माझे अचिव्हमेंट बऱ्याच आहेत, करायचे आहेत. म्हणजे पुढे जसं वय वाढेल तर त्यापुढे मी कंटिन्यू करणार आहे आणि ह्याच ग्रुप बरोबर करणार आहे. धन्यवाद.